मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर झाली होती, परंतु महायुतीकडून उमेदवार कोण असणार आहे याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती। आज रवींद्र वायकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली आहे आणि पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार असं चित्र निर्माण झालेलं आहे। स्वतः अमोल कीर्तीकर आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारणार आहोत। खरं तर खूप प्रतीक्षा करावी लागली की आपला प्रतिस्पर्धी कोण हे जाणून घेण्यासाठी। अगदी शेवटच्या खेपेला या ठिकाणी नाव जाहीर झालेलं आहे। काय वाटतं किती मोठं आव्हान असेल? बघा, राजकीय लढाई ही कुठली सोपी नसते आणि आम्ही कधीच कोणाला हलक्यात घेत नाही। आमचे प्रचाराचे 2 टप्पे झालेले आहेत। महाविकास आघाडी म्हणून सर्व कार्यकर्ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि शिवसेनेच्या समोर उद्धव साहेबांच्या उमेदवाराच्या समोर कोणीही उमेदवार आला तरी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही लढत देऊ आणि ह्या उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये आमचा विजय नक्की आहे। अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली तुम्हाला। खरं तर काँग्रेसमधून संजय निरुपम यांनी विरोध केला, त्यांनी सोडचिठ्ठी दिली, ते आता बाहेर निघून गेलेले आहेत। रवींद्र वायकर तुमच्याच लोकसभा मतदारसंघातले आमदार, ते सुद्धा एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आहेत, आता उमेदवार म्हणून समोर उभे ठाकलेले आहेत। भाजपचा सुद्धा काहीतरी तिकडं मोठ्या प्रमाणात तुमच्या विरोधात प्रचार सुरू आहे। या सगळ्या गोष्टींना कशी सामोरं जाणार? मला असं वाटतं हा जो काही प्रचार आणि प्रसार सुरुवातीला जो केला गेला, कालच मला जे उमेदवारी अर्ज भरायचा असतो त्यासाठी मी पोलीस खात्याकडनं मी गुन्ह्याची नोंद असलेला दाखला मागितला होता, त्याच्यावरती निरंक म्हणून त्याने दिलेलं आहे। त्याच्यामुळे याचा अर्थ गुन्हा कुठल्या पद्धतीने नोंद नाही। माझे वकील ईडी ऑफिसमध्ये गेले त्यावेळेला त्यांना असं सांगण्यात आलं की आमच्याकडे अशी पद्धत नाही काही लिहून द्यायची, परंतु जर का चार्जशीट जी आमची पहिली दाखल झालेली आहे या गुन्ह्यामध्ये त्याच्यामध्ये जर का नाव नसेल तर तुम्ही गुन्हेगार नाही आहात असं तोंडी सांगितलं गेलं। आणि तिसरं पत्र आम्ही यूडब्ल्यूला आमच्या वकिलांनी दिलेलं आहे, पण त्याच्यावरती काही अजून उत्तर आलेलं नाही, कारण त्या एफआयआर मध्ये नाव नाही आहे। एफआयआर मध्ये फक्त प्रभाव कर्मचारी एवढंच आहे आणि असं असल्यामुळे मला असं वाटतं ते जे काही आरोप करत होते त्याचं उत्तरच बहुतेक पोलीस खात्याने इन्क्वायरी एजन्सीनी दिलेलं आहे। तरी मला असं वाटतं जनता सुज्ञ आहे। एखादा आरोप करून बदनाम कसं करायचं हे षडयंत्र वापरलं जात आहे आणि जनता यावेळेला नक्कीच मतदानाच्या माध्यमातून हे दाखवून देणार आहे की आम्ही डेव्हलपमेंटसाठी आणि सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी आणि भारतीय संविधान वाचवण्यासाठी मतदान होणार आहे आणि ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उत्तर पश्चिम जिल्ह्यामधनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पर्यायाने महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार आहे। भ्रष्टाचाराचे आरोप तुमच्यावरती करण्यात आले, परंतु आता जो उमेदवार देण्यात आलेला आहे रवींद्र वायकर, त्यांच्यावरही असेच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांनाही ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागलेलं होतं। नक्कीच भ्रष्टाचाराचे आरोप फक्त त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी करण्यात आलेले होते। भविष्यात बघा त्यांनाही क्लीन चिट देण्यात येईल, त्यामुळे ह्यालाच तर हुकुमशाही बोलतात की सरकारी यंत्रणाचा गैरवापर करायचा, एखाद्याला वरती आरोप करायचा, तो बदला तर ठीक, नाहीतर त्याला जेलमध्ये टाकायचं किंवा त्याचं मॉरल डाऊन करायचं, त्याचं बदनामी करून त्याची मतदानावरती परिणाम करण्याचा प्रयत्न करायचा आणि एवढं सगळं करून त्यांच्याकडे आला तर परत वॉशिंग मशीनमधनं काढून समोर उमेदवारी द्यायची, हेच काम हे लोक करत आहेत। त्यामुळे जनतेने यावेळेला ठरवलेलं आहे अशा पद्धतीचं जे शॉर्टकटचं राजकारण आहे ना, त्या यावेळेला जनता त्यांना लाथाडल्याशिवाय राहणार नाही। आम्ही महाराष्ट्रभरात पाहतोय शिवसेना विरुद्ध शिवसेना लढाई अनेक मतदारसंघात आहे, परंतु कीर्तीकर कुटुंबियांसाठी ही वैयक्तिक होऊन जाते। या ठिकाणी विद्यमान खासदार असलेले गजानन कीर्तीकर हे निवडणूक जरी लढत नसले तरी ते महायुतीचा प्रचार करणार असं म्हणतात। आम्ही त्यांना विचारलं, ते म्हणतात माझ्यासाठी धर्मसंकट नाही तर राजधर्माचं पालन मला करावं लागणार आहे। तुमच्यासाठी किती मोठं आव्हान किंवा किती कठीण परिस्थिती आहे? नाही, अजिबात कठीण परिस्थिती नाही। मला असं वाटतं राजधर्माचं पालन करणं हा तुम्ही शब्द सांगितलात ते मला वाजपेयीजी कोणातरी कारांत बोलल्यावर का मला आठवतं की राजधर्म का पालन होना चाहिए। आणि आत्ताची एक मोठी व्यक्ती आहे त्यावेळेला त्यांनी त्यांच्या कानात सांगितलं होतं वही तो मैं कर रहा हूं। मला असं वाटतं जनता सुज्ञ आहे आणि त्या पद्धतीने निर्णय घेणार आहे। आणि ठीक आहे, माझ्या वडिलांनी राजकीय निर्णय वेगळा घेतला असेल, माझा राजकीय निर्णय वेगळा असेल, प्रत्येकाला ते संविधानाने अधिकार दिलेला आहे की राजकीय निर्णय कशा पद्धतीने घ्यायचा आणि त्या पद्धतीने त्यांनी घेतलाय। आणि समोर कोणी आलं तरी मी लढणार आहे आणि समोर कोणी प्रचार केला तरी या उत्तर पश्चिम मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच उमेदवार विजयी होणार हे मी ठामपणे सांगतो। 4 जूनला समजेल सगळ्यांना। पण अशा परिस्थितीतनं जात असताना थोडंसं भावनिक सुद्धा व्हायला होतं। आपण घरी एकत्र एका टेबलवरती सोबत जेवतो, परंतु प्रचार करताना त्या ठिकाणी प्रचार मैदानात एकमेकांच्या आमने सामने उभे ठाकलेलो असतो।
तर ह्या सगळ्याला कसं सामोरं जातं? आयुष्यात प्रॅक्टिकल राहायचं असतं. नातं नात्याच्या जागी, दोस्ती दोस्तीच्या जागी आणि राजकारण राजकारणाच्या जागी. हे जर का प्रॅक्टिकल राहण्याचा प्रयत्न जर का प्रत्येक माणसाने केला ना, तर ही गफलत कोणाचीच होणार नाही. तुम्ही प्रॅक्टिकल राहता ही चांगली गोष्ट आहे, परंतु या ठिकाणी कुठेतरी एक रसद त्यांच्या मार्फत तरी छुप्या पद्धतीनं तुम्हाला मिळेल, तुम्हाला मदत होईल, असा आरोप रामदास कदम करत होते काही दिवसांपूर्वी. आता आरोप करणाऱ्यांनी ठरवायचं आहे की त्यांची मदत घ्यायची की नाही घ्यायची. मी तर घेणार नाही त्यांची मदत, कारण माझ्या दृष्टीने ते त्या पक्षात गेलेले आहेत आणि त्यांनी त्या पक्षाचाच प्रचार करावा ही पण माझी वैयक्तिक मानसिकता आहे. किंवा आपण जे एखाद्या विचाराशी जेव्हा निगडीत असतो, एका विचाराशी जेव्हा ठाम होतो ना, त्यावेळेला मला असं वाटतं त्याला सोडू नये. या मताचा मी आहे आणि या मताचे तेही आहेत. त्यामुळे ज्यांनी आरोप केले आहेत ना, त्यांनी विचार करावा, ज्यांच्यावरती आरोप करताय त्यांची मदत घ्यायची की नाही घ्यायची. नाही तर उद्याच येऊन इथे भेटून जातील परत की भाऊ कधी मदत करताय मला म्हणून. विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे मागच्या निवडणुकीत साधारण 2.5 लाख मतांचा लीड घेऊन जिंकून आलेले होते. आता तुमच्यासमोर आव्हान आहे, ते तुमच्या विरोधात प्रचार करतायत. तुम्ही कितीचा लीड त्या ठिकाणी आणण्याचं लक्ष ठेवलेलं? 4 लाख मताचं लीड उत्तर पश्चिममध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला नक्की मिळणार. 3 लाखाच्या आत समोरचे गुंडाळले जाणार आहेत आणि मला असं वाटतं 4 जूनला हे नक्कीच सगळ्यांना दिसण्यात येईल. पण अतिशयोक्ती वाटत नाही, 3 आमदार भाजपचे सुद्धा आहे तिकडे. अजिबात नाही. भाजपचे आमदार आहेत, त्यांच्या विरोधात पण अँटी इन्कम्बन्सी वोट आहे. केंद्रीय सरकार ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षभरात चालवण्यात आलेलं आहे, जे मुद्दे 10 वर्षात ज्यांनी सांगितले त्या मुद्द्याला बगल देऊन कुठेतरी धर्मामध्ये, जातीमध्ये, भाषेमध्ये तेढ निर्माण करायची आणि मतदारांना कुठेतरी आकृष्ट करण्याचा एक जो प्रकार चाललाय, त्याच्यामधनंच हे सिद्ध होत आहे की आपण जे 10 वर्षात सांगितले ते केलेलं नाहीये. आणि जर का केलं नसेल तर जनता नक्कीच यावेळेला मतदानाच्या माध्यमातून त्यांना दाखवणार आहे. आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो, मी अतिशयोक्ती अजिबात बोलत नाही, 7 लाख मतं ही प्लस या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळणार आहेत, हे ठामपणे मी सांगतो. आणि 4 जूनला आपण नक्कीच हे सगळं बघू. धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल. ते होते अमोल कीर्तीकर. प्रचंड आत्मविश्वासासोबत या ठिकाणी ते दावा करतायत की 7 लाख मतांनी या ठिकाणी ते विजयी होतील. कॅमेरा पर्सन किरण सपकाळ सोबत ऋत्विक भालेकर, मुंबई तक.